आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, काय अधिक माहिती आहे? ठाकरे मातोश्रीहून निघालेली आहे अशी अपडेट समोर येते आहे। बरोबर प्रणिता, वचननामा हा ठाकरे बंधूंचा जाहीर होणार आहे आणि या ठाकरे बंधूंसोबत शरद पवार गट देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत आहे महापालिका निवडणुकीसाठी। आणि त्यानंतर आपण तिथे शशिकांत शिंदे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेना भवन मध्ये आणि त्या ठिकाणी जाहीरनामा हा जाहीर केला जाणार आहे। महापालिका निवडणुकी आहेत आणि या निवडणुकीसाठी 14 दिवस उरलेले आहेत आणि यासाठी कशा प्रकारे मुंबईकरांसाठी काय जाहीरनामा या केला जाणार आहे हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। पण यासाठी आपण उद्धव ठाकरे हे मातोश्री मधून निघालेले आहेत आणि आता काही वेळामध्ये ते शिवसेना भवनामध्ये दाखल देखील होतील आणि आपण 1 वाजता हा जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे आणि त्या जाहीर केल्यानंतर या ठिकाणी पत्रकार परिषद देखील या तिन्ही नेत्यांची होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कशा प्रकारे या पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करतात या ठिकाणी ते देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल टीका केलेली होती आणि या टीकेला या पत्रकार परिषदेतून कसं उत्तर दिलं जातं तसंच जाहीरनाम्यामध्ये कशा प्रकारे महायुतीला देखील उत्तर दिलं जाते हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। पण आपण मातोश्रीमधून उद्धव ठाकरे हे निघालेले आहेत आणि त्यानंतर आता राज ठाकरे देखील थोड्याच वेळामध्ये त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानावरून शिवसेना भवन या ठिकाणी रवाना होतील आणि त्यानंतर 1 वाजता या ठिकाणी आपण बघितलं तर जाहीरनामा हा जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद देखील या ठिकाणी होणार आहे। पण आपण या ठिकाणी ज्या प्रकारे महायुतीकडनं टीका केली जाते त्या टीकेला कशा प्रकारे ठाकरे बंधूंकडनं उत्तर दिलं जातं हे तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। प्रणिता, अगदी मनोज, हा वचननामा ठाकरे बंधू त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवार गट यांचा देखील असणार आहे। शशिकांत शिंदेही या वचननामा प्रकाशित करण्यासाठी शिवसेना भवनाकडे निघालेले आहेत का? त्या संदर्भातली काही माहिती येते का? अद्यापही त्यांच्याकडनं काही माहिती नाही, पण आपण 1 वाजताची वेळ आहे आणि या 1 वाजताच्या दरम्यान या ठिकाणी जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे आणि तिन्ही पक्ष आपण मिळत म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे पक्ष आणि शशिकांत शिंदे यांचा शरद पवार गट हे तिन्ही पक्ष या ठिकाणी एकत्र महापालिकेला सामोरे जाणार आहेत आणि एकत्र लढत या ठिकाणी लढणार आहेत। त्यामुळे तिघांचे नेते या ठिकाणी हे उपस्थित असणार आहेत आणि शशिकांत शिंदे देखील या ठिकाणी असं समजलं जाते की थोड्याच वेळामध्ये शिवसेना भवन या ठिकाणी दाखल होते आणि त्यांच्या समोर या ठिकाणी उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे जाहीरनामा जाहीर करणार आहेत आणि मुंबईकरांचे जे वचन आहेत त्या वचन काय काय आहे ते देखील पाहणं महत्वाचं आहे। कारण की दोन्ही बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले होते, मराठी माणसांसाठी एकत्र आलेले होते आणि मराठीच्या साठी हे एकत्र आलेले होते। त्यामुळे मराठीसाठी आणि मुंबईकरांसाठी हे दोन्ही ठाकरे बंधूंचे जाहीरनामे काय आहे हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। कारण की सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावरती हिरवा रंगाचा टीका देखील केली जाते मोठ्या संख्येने, कारण की ते काँग्रेस सोबत गेलेले होते त्यामुळे टीका देखील मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे महायुतीकडनं। त्यामुळे या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी काय केलं जाते हे तेवढं पाहणं महत्वाचं आहे। अगदी मनोज, आपण जर पाहिलं उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे दोघं एकत्र आले, त्यांचा हा संयुक्त वचननामा म्हटला जातोय। मात्र तरीही जेव्हा मराठी किंवा मराठी माणूस आणि मुंबईत मराठी माणूस हे मुद्दे समोर येतात तेव्हा शरद पवारांची भूमिका पहिल्यापासून यावर काहीशी वेगळी असल्याचं पाहायला मिळतं। त्यांना जेव्हा प्रश्नही विचारले जातात तेव्हाही त्यांची भूमिका त्याबद्दल काहीशी वेगळी पाहायला मिळते। अशात या वचननाम्यात मग राष्ट्रवादीचा किती प्रमाणात वाटा असं म्हणता येईल? नक्कीच यामध्ये आता वाटा असं काही बोललं जाऊ शकत नाही, कारण की शरद पवार यांची भूमिका नेहमी आपण बघितलं तर थोडीशी काहीतरी वेगळी राहिलेली दिसून आली आहे। पण आपण बघितलं मुंबईकरांसाठी आपण या ठिकाणी बघितलं आणि मराठी माणसासाठी आता तिन्ही पक्ष हे एकत्र आलेले आहेत। तिन्ही पक्षांकडनं या ठिकाणी मुंबईकरांसाठी आणि मराठी भाषेसाठी काहीतरी केलं जाणार असं सांगितलं जाते। त्यामुळे आपण बघितलं सातत्याने मुद्दे घेऊन हे तिन्ही म्हणजेच पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि त्याच वरती जाहीरनामा देखील जाहीर होते। महापालिकेची निवडणूक आता 11 दिवसांवरती आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा महापालिकेवरती आपला झेंडा फडकायचा आहे ठाकरे यांना आणि त्यासाठी आपण या ठिकाणी प्रचार देखील केला जाते, बैठका देखील घेतल्या जातात आणि आपण जाहीर सभा देखील होणार आहे। त्यामुळे आपण बघितलं तर आता तिन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत आणि या तिन्हीमध्ये मराठी माणूस, मुंबईकर आणि मराठी भाषा यासाठी काय ठाकरे बंधू आणि शरद पवार गट करतात हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं आहे। जी मनोज, आपण जर पाहिलं तर या वचननामा तयार होण्यासाठी
ज्युनियर ठाकरेंना म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना पुढे केलं गेलं असंही म्हणण्यात येत आहे. त्यांनी याआधीही या संदर्भातलं एक प्रेझेंटेशनही दिलं होतं. त्यामुळे कुठेतरी या वचननाम्याच्या माध्यमातून दोन्ही ठाकरेंना, ज्युनियर ठाकरेंना आता लॉन्च केलं जातंय असं म्हणता येईल का? कारण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यानंतर ती धुरा आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याकडे असेल असं म्हटलं जात आहे, तसं पाहिलंही जात आहे. बरोबर आपण या ठिकाणी बोललात की आता शिवसेना उद्धव ठाकरेची धुरा आणि मनसे पक्षाची धुरा आता दोन्ही त्यांची आपण बघितलं चिरंजीव यांच्यावरती आता दोन्ही ठाकरे बंधू सोपवणं असल्याची अशी देखील माहिती या ठिकाणी समजली जात आहे. कारण की आपण या ठिकाणी बघितलं तो जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे आणि हा जाहीरनाम्यामध्ये सर्वात जास्त आपण बघितलं तर जे काही मुद्दे आणले आहेत ते दोन्ही चिरंजीव यांनी आणलेले आहेत, म्हणजे अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आणलेले आहे आणि त्यासाठी त्यांनी बैठका देखील घेतलेल्या आहेत आणि कशा प्रकारे महायुतीला सामोरं जायचं हे देखील त्यांनी या ठिकाणी रणनीती आखली आहे. त्यामुळे पूर्ण धुरा आता ठाकरे बंधूंचे छोटे ज्युनियर सांभाळणार असल्याची याची माहिती देखील येते आणि त्यांना ही पूर्ण धुरा दिलेली आहे. आणि आपण बघितलं आदित्य ठाकरे यांनी या संदर्भात मुंबईसाठी आणि कशा प्रकारे मुंबईकरांसाठी सामोरे गेल्याचं प्रेझेंटेशन देखील दिलेलं होतं आणि त्यावेळी आपण बघितलं अमित ठाकरे हे देखील आपण बघितलं सोबतच आदित्य ठाकरे यांच्या आहेत आणि सातत्याने ते देखील काही छोट्या छोट्या गोष्टी ते सांगत आहेत आणि ते मांडत देखील आहेत आपली भूमिका. त्यामुळे आता ही पूर्ण धुरा आता दोन्ही ठाकरे मनोज तुम्हाला थोडंसं थांबवते.